हॅलो मैत्रिणींनो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल वुमन मोटिवेशन विथ शारदा. बघा मैत्रिणींनो, तुम्हाला पण असं वाटते की मला स्मार्ट हाऊसवाईफ बनायचं आहे, तर तुम्ही स्वतःच्या सवयी बदला. आपण म्हणतो की आपल्याला चेंज व्हायचं आहे, पण होत नाही. कारण आपण आपल्या दिवसाची सुरुवातच चुकीच्या पद्धतीनं करतो आणि मग आपला दिवस पूर्ण घरच्या कामातच निघून जातो. नंतर आपण डिप्रेशनमध्ये जातो आणि कुठंतरी वाटतं की आपला शिक्षण घेऊन काही फायदा झाला नाही, आपले दिवस असेच वेस्ट चालले. स्मार्ट हाऊसवाईफ म्हणजे हे नाही की आपण घरातील जबाबदाऱ्या अवॉइड करून स्वतःला वेळ देणं. स्मार्ट हाऊसवाईफ म्हणजे घरातील जबाबदाऱ्या सांभाळता सांभाळता स्वतःला पण वेळ देणं. त्यासाठी मी तुम्हाला काही सवयी सांगणार आहे. या सवयी तुम्ही स्वतःला लावून घेतल्या की तुमच्या जबाबदाऱ्या पण नीट पार पडतील आणि तुम्ही स्वतःला वेळ पण देऊ शकाल. बघा, मोस्ट ऑफ द टाईम आपल्याला असं वाटते की मी तर घरातच राहते, मला कुठे जायचं आहे, असं म्हणून आपण आपले काम लांबवतो आणि पूर्ण दिवस कामात घालवतो. माझ्यासोबत पण असंच व्हायचं. मग मी माझ्या जीवनात छोट्या छोट्या सवयी स्वतःला लावून घेतल्या आणि माझ्या डेली रुटीनमध्ये खरंच खूप बदल झाला. आधी मला असं वाटायचं की ऑर्गनाइज लाईफ प्लॅन करून काहीतरी करणं हे ऑफिसला जाणाऱ्यासाठीच ठीक आहे. आपण तर गृहिणी आहे, आपल्याला कुठे जायचं आहे. पण नाही, आपण गृहिणी आहे म्हणून काय झालं, गृहिणीच्या पण लाईफमध्ये प्रत्येक गोष्टीत प्लॅनिंग आवश्यक आहे. प्लॅनिंग केल्यामुळे स्वतःला वेळ पण देता येते आणि आपण आपल्या आवडीचा छंदसुद्धा जोपासू शकतो. प्लॅनिंग म्हणजे काय, डेली प्लॅनिंग, वीकली प्लॅनिंग, मंथली प्लॅनिंग आणि आपणसुद्धा खूप मोठं ऑर्गनायझेशन सांभाळत असतो आणि ते म्हणजे घर. बघा, पहिली सवय उठल्यावर आपला बेड आवरायचा, पिलो कवर व्यवस्थित ठेवायच्या, विंडो ओपन करायची आणि छान फ्रेश हवा घ्यायची आणि तिथूनच आपण आपल्या दिवसाची सुरुवात एकदम शांत माइंडने करायची. सवय 2, सकाळी उठल्यावर योगा करणे, 10 मिनिटे पॉझिटिव्ह अफर्मेशन करणे. यामुळे काय होतं की दिवसभर तुमच्या डोक्यात पॉझिटिव्ह विचार राहतात आणि एक वेगळाच आनंद असतो की आपण सकाळी उठल्यावर स्वतःला वेळ दिला याचा. आणि रोज सकाळचा अर्धा तास तरी आपण स्वतःला दिलाच पाहिजे. तिसरी सवय, रोज 15 मिनिटे घरातला एखादी कोपरा साफ करायला घ्या. कारण आपल्या घरात अशा काही वस्तू असतात ज्या आपल्याकडून इग्नोर होतातच. जसं की तुम्हाला कपाट लावायचं आहे, लावून घेऊ शकता. रोज घरचा एक एक कोपरा साफ करत राहिले तर ताण वाढणार नाही आणि तुम्ही दमणार पण नाही आणि गोष्टी सॉर्ट आऊट होत जातील. सवय 4, गृहिणी असल्या तरी प्रत्येक दिवसाचं, प्रत्येक वीकचं प्लॅनिंग करा. गृहिणी असल्या तरी जेवण बनवणं, कपडे धुणं या गोष्टी तर रोजच कराव्या लागतील. पण दिवसभरात महत्त्वाची कोणती कामं आहे ती प्रथम करा. मग या वीकमध्ये आपण कोणती महत्त्वाची कामे करायची आहे जी 1-2 दिवस लेट पण झाली तरी फारसा फरक पडणार नाही, पण महत्त्वाची आहे. जसे बँकमध्ये जाणे, मुलांच्या स्कूलला भेट देणे आणि काही मंथली प्लॅनिंग करा. जसं किराणा आणणे, लिहिणे ही कामे महिन्यातून एकदाच असते. 5वी सवय, आपण गृहिणी आहे, आपल्याला स्वयंपाक तर रोजच बनवावा लागतो. त्यासाठी आधीच्या दिवशीच प्लॅनिंग करा की आपल्याला उद्या सकाळी जेवणात, नाश्त्यात काय बनवायचं आहे. कधीकधी आपण सगळा स्वयंपाक बनवतो, पण भाजीचं काय करायचं हेच आपल्याला सुचत नाही आणि मग आपण विचारात पडतो. यात पण आपला बराच वेळ जातो. नाहीतर याची वीकली प्लॅनिंग बनवा. या हप्त्यात आपल्याला कोणत्या दिवशी काय बनवायचं आहे. असं केल्याने तुमचा वेळ वाया जाणार नाही आणि काम पण पटकन होणार. 6वी सवय, आपल्याला वाटतं की आपण तर गृहिणी आहे, आपल्याला कुठे जायचं आहे, असं म्हणून घरात आपण कसं पण राहतो, कोणते पण कपडे घालतो. घरकामात असल्यामुळे आपण केसाला कंगवा पण करत नाही. नंतर मग दुपारी जेव्हा वेळ मिळाला तेव्हा आपण कंगवा करतो. पण तसं न करता तुम्ही छान कपडे घातले, वेळेवर केसाला कंगवा केला तर तुम्हाला फ्रेश वाटेल आणि तुमची काम करण्याची एनर्जीसुद्धा वाढेल. आपल्याला कुठे फंक्शनमध्ये जायचं असेल तर आपण चांगले कपडे घालतो, तयार होतो, पण घरी असतानासुद्धा छान नीटनेटके आणि प्रेझेंटेबल राहा. 7वी सवय, आपण सगळ्यांचेच कपडे नीट ठेवतो आणि प्रत्येकाच्या कपड्यांना आयरन करतो,
पण आपले स्वतःचेच कपडे नीट नसतात आणि ठेवण्यात पण बरोबर नसतात. कुठे जायचं असलं की आपली खूप तारांबळ उडते. आपलं टॉप एकीकडे, पॅन्ट एकीकडे असतो आणि ओढणी दुसऱ्याच ठिकाणी कुठेतरी असते. आपल्याला आपलेच कपडे वेळेवर मिळत नाही. मग आपल्याला पटकन वेळेवर जो ड्रेस दिसेल तोच आपण घालून बाहेर पडतो. त्यामुळे आपले कपडेसुद्धा व्यवस्थित ठेवायची सवय लावून घ्या. ही गोष्ट माझ्यासोबतसुद्धा घडली आहे. 8वी सवय. तुमच्यामध्ये पण काही क्रिएटिव्हिटी किंवा एखादा छंद असेल तर त्याला वेळ द्या. त्या छंदाला तुम्ही तुमचं प्रोफेशन बनवा. एखादी क्रिएटिव्हिटी नसेल तर क्रिएटिव्हिटी डेव्हलप करा.